मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून मनोज जरांगे यांची तब्येत खालावलेली आहे। मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय। अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय पाणी घेणार नाही यावर ते ठाम आहेत। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। 10 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। अन्न, पाणी, औषधही न घेतल्यानं त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे। त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय। सगळे सोयऱ्यांच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला कायद्यात बदला या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडत चाललेली आहे। जरांगे यांची तब्येत खालावली असून उपचाराला ते नकार देत आहेत। जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक अंतरवालीमध्ये दाखल झालं। मात्र नाडी आणि BP तपासणी करण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी विरोध केला। आमचे डॉक्टर्स दर तासातासांनी त्यांची विचारपूस करत आहेत। तपासणीसाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यांनी पाणी तरी प्यायला पाहिजे, पण ते अद्याप नकारच देत आहेत, असं वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यांची तब्येत चिंताजनक होताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झालेली आहे। काल रात्री जालना जळगाव रोडवर टायर जाण्यात आलेले आहेत। आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आलेला आहे।